सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सप्ताहाचा तिसरा दिवस आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा, म्हणजेच आज होता चंडीयाग. सकाळी माझं आवरलं, देवपूजा वगैरे आवरली, आमचा टिफिन रेडी केला आणि मी लगेच केंद्रात गेली. 10 वाजेलाच जायचं होतं, जेणेकरून व्यवस्थित अशी जागा मिळाली पाहिजे, कारण आज बऱ्यापैकी गर्दी होती आणि कमीत कमी 500 ज्या काही लेडीज वगैरे होत्या ना, त्या चंडीयागासाठी होत्या. म्हटल्यावर जे काही युद्ध चालू आहे त्यासाठीच आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलीने म्हणजेच आपल्या गुरूंनी आपल्याला प्रत्यंगिरा मंत्र लावून त्या मंत्राचं दुर्गा सप्तशती पाठ करून हवन करण्याचं सांगितलेलं आहे. तोच हवनयुक्त आज जे काही अब्जचंडीची जी सेवा होती ते मात्र यागाच्या स्वरूपामध्ये पार पडलेली होती. आणि तुम्ही बघताय का, मी तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवणार आहे का खूप जास्त गर्दी होती आणि छान असं इतकं सुंदर अशी सेवा आजच्या दिवशी केली. इतक्या सेवा आपण दिवसभरात करत असतो, मात्र संध्याकाळी आल्याच्या नंतर अजिबात थकवा नसतो आणि तेच उत्साह असतो दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी. ह्या सगळ्या ताई वगैरे होत्या, त्या माझ्या मैत्रिणी आहे. जरी त्या वयाने मोठ्या असल्या तरीसुद्धा मी त्यांच्यासोबत राहते आणि कसं असलं ना, मोठं असलं तर मोठ्यांपासून आपल्याला काहीतरी नवीन नवीन गोष्टी मात्र नक्कीच शिकायला मिळतात. दुपारी बघा इथे प्रहरच्या सेवा सुरू होत्या आणि इतकं शांत वातावरण होतं, विणेचा आवाज, अगदी शांत, मन असं वाटतं का एकाच ठिकाणी बसून राहावं. त्याच्यानंतर घरी आले आणि संध्याकाळी मात्र 6:30च्या आरतीला गेलेले होते. आरती झाली. जनकल्याण योजना जी की आम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे, त्याच्याबद्दल दादा होते, त्यांनी हितगुज केलेलं होतं आणि जोगवा म्हटलेला आणि जोगवा म्हणून आजचा दिवस अशा पद्धतीने संपवला. याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम झालं आणि मी मात्र घरी आले. असा होता आजचा दिवस.